मला इथे संधी दिली त्याचा आधी आभार मानते आणि पुढे जाते. खूप छान वाटते, आनंद नक्कीच आहे. वाचन, लेखन, स्मरण, आचरण, कथन जगण्यासाठी लागणारी ही पंचतत्व आहेत खरं बघायला गेलं तर. आणि याच तत्वांवर चालणारा हा कार्यक्रम चला कवितेच्या बनात. काय सुंदर नाव आहे, कवितेच्या बनात जायचे. आणि पुढं अजून काय म्हणे, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ज्ञानप्राप्तीसाठी वाचक संवाद. म्हणजे हे तर म्हणलं कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त म्हणजे असं किती जास्त ज्ञान आपल्याला प्राप्त करायचंय, किती घ्यायचंय आणि त्याची वेळ किती. तर तासाभराच्या वेळेत जास्तीत जास्त म्हणजे वक्त्याचं कौशल्यच पाहिजे की तेवढ्या तासाभरात एवढ्या मोठ्या पुस्तकाची सगळी जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कौशल्य माझ्याकडे आहे की नाही मला माहिती नाही, पण मी माझ्या परीनं प्रयत्न करीन. गेली 14 वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे सातत्यानं आणि आजचं 332वं पुष्प माझ्या वाट्याला आलंय. याचा आनंद नक्कीच आहे. याचं एक कारण सांगते, इतक्या लांब मी का आले, काय गरज होती मला इथपर्यंत यायची. तर आम्ही सांगलीमध्ये अशाच पद्धतीची चळवळ चालवण्याचा प्रयत्न करतो, वाचन संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला आम्ही संवाद नावाचा ग्रुप सुरू केला होता आणि मुलांसाठी वाचनकट्टे सुरू केले होते. एक 2, 4, 6 महिने झालं तरी सुद्धा असं लक्षात आलं की आमच्याकडे मुलं येतच नाही. ज्यांच्यासाठी हे सुरू केले ते आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीयेत. मग त्याची कारणं शोधली तेव्हा असं लक्षात आलं की आईवडिलांच्या हातात पुस्तक नाहीये तर ते मुलांच्या हातात कसं येईल. आणि मग आम्ही संवादिनी नावाचा ग्रुप सुरू केला ज्याच्यामध्ये सगळ्या महिला आहेत. आणि मग हळूहळू आईच्या हातात पुस्तक दिसायला लागलं आणि मग आमच्या वाचनकट्ट्यावर गर्दी व्हायला लागली. आज आमचे 6च वाचनकट्टे आहेत. कोविडच्या पूर्वी ते 17 होते, पण 6 वाचनकट्ट्यावर सुद्धा भरपूर म्हणजे आमचं समाधान होतंय. इतकी मुलं येत आहेत आणि ते छान चाललेले आहेत. आणि मग हे सगळं जेव्हा आपण एका उद्देशाने काम करतो, वेगवेगळ्या भागातल्या संस्था एक उद्देश एक हेतू ठेवून पुढे जातात, तेव्हा त्यांनी एकत्र येऊन काहीतरी काम करणं गरजेचं आहे. आणि मला इथलं हे गेल्या 14 वर्षाचं काम कसं चाललंय हे जवळून बघायचं होतं. आणि खरं तर ह्यात थोडाफार माझाही स्वार्थ असावा आणि म्हणून मी इथपर्यंत आले. आता एक किस्सा सांगते. आमचं जेव्हा आम्ही बोलत होतो त्यामध्ये काय झालं. वक्त्याचं काय असतं ना, कुठेतरी कार्यक्रमाला या असं निमंत्रण मिळालं तर पहिला खुश तर होतेच होते. किती म्हणू देतो मला काय, आम्ही एवढं काही फार मोठा वक्ता नाहीये, हे नाहीये, काहीही असू दे, पण आनंद झालेला असतो, फक्त ते मान्य करत नाही. तर आनंद तर होतच, पण पुढे जाऊन मग त्या आनंदाच्या भरात आपण म्हणतो ना, भावनेच्या भरात काही चूक करू नये किंवा जास्त निर्णय घेऊ नये. पण त्या आनंदाच्या भरात आम्हाला सवय आहे बायोडाटा पाठवून द्यायचा सगळीकडं. म्हणजे निमंत्रण आलं की ते मागू देत नाही मागू देत, आपलं बायोडाटा मी करायला पाहिजे ना, तसा मी आता बायोडाटा पाठवून दिला. त्यांचा खाली रिप्लाय आला, फोटो पाठवा. मला कळलं नाही कोणाचा फोटो, मी माझा फोटो पाठवला. त्यांचा रिप्लाय आला, ताई पुस्तकाचा फोटो पाठवा. पहिल्यांदा असं झालं आमच्याकडे की कोणीतरी पुस्तकाचा फोटो मागते आणि मी गडबडीत आपलं, कारण आम्हाला आमचाच फोटो पाठवून सवय, बायोडाटा पाठवला की आमचाच फोटो पाठवायचा, कारण त्यांना कुठेतरी पत्रिका छापायची असते, काहीतरी करायचं असतं. मग मला वाटलं माझंच पाठवायचं असणार आणि मग याच्यावर हाच फोटो पाठवला. आज परिधान केलेली साडी पण तीच आहे. तर तो नंतर मला इतकं खजील झाल्यासारखं झालं, खरोखर असं वाटलं की अरे आपण काय करतो. आणि 1 सेकंदात मी तो फोटो डिलीट ऑल करून टाकलं आणि पुस्तकाचा फोटो पाठवला. आणि नंतर परत मग तो फोटो मागून घेतल्यानंतर पाठवला. तर असं इथपर्यंत येण्याच्या आधीचं आमचं कम्युनिकेशन थोडंसं गडबड असं सगळं झालं होतं. आता आज मी ज्या पुस्तकावर बोलणार आहे ते आहे इंटिमेट डेथ. याचं कव्हर पेज, मुखपृष्ठ इतकं सुंदर आहे. याच्या आता अर्थात सगळ्या पुस्तकांप्रमाणे याही पुस्तकावर पुस्तकाचं नाव, लेखिकेचं नाव, अनुवादक हेच सगळं आहे. पण हे जे मधलं चित्र आहे, या चित्राविषयी सांगायचं झालं तर जेव्हा मला इथं निमंत्रण दिलं त्याच वेळेला माझ्या ग्रुपवर हे मी चित्र टाकलं आणि माझ्या सगळ्या संवादिनींना सांगितलं
की या विषयावर मी बोलायला उदगीरला चालली आहे, तर तुम्ही मला या चित्राचा अर्थ सांगा. हेतू हा होता की या निमित्ताने या पुस्तकावर चर्चा व्हावी, किमान मुखपृष्ठावर चर्चा व्हावी. आणि मग इतकं सगळ्यांनी इतकं भरभरून त्याला काय 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 सांगितलं. कोणाला प्रकाश आणि अंधार दिसला, कोणाला 2 हात दिसले, कोणाला एकमेकांचा हात धरताना दिसलं म्हणजे आधार देताना दिसलं, कोणाला कोणीतरी डुबतंय असं दिसलं. आणि आमची त्या दिवशी दिवसभर याच्यावर चर्चा झाली. इतकी सुंदर चर्चा मला वाटते ती पहिल्यांदाच झाली असावी एखाद्या चित्रावर, पुस्तकाच्या मुखपृष्ठावर. त्यामुळं ते मला एकतर खूप आवडलं. याची किंमत 200 रुपये आहे हे सांगणं आवश्यक आहे. याच्या मलपृष्ठावर वीणाताईंचा आणि लेखिकेचा फोटो आहे. याची लेखिका आहे मारिणी हनसर. अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. आता असं आहे ना की मृत्यूविषयीचं पुस्तक आहे असं म्हटलं तरी फारसं काही चुकीचं होणार नाही. आणि कुठल्याही गोष्टीचं म्हणजे एक वाक्य सांगते, खूप सुंदर वाक्य आहे, मलाच सुचलेलं हे वाक्य आहे, पण मला स्वतःलाच ते खूप आवडलं. बाह्य सौंदर्याकडून अंतर्गत सौंदर्याकडे जात असताना मध्ये श्वास येतो. बाह्य सौंदर्याकडून अंतर्गत सौंदर्याकडे जात असताना मध्ये श्वास येतो आणि जेव्हा श्वास थांबतो तेव्हा मृत्यू येतो. आणि मग हे पुस्तक मृत्यू विषयीचं असं म्हणू शकतो. मृत्यूचं भान देण्यापेक्षा हे जगण्याचं भान देणारं पुस्तक आहे असं मला वाटतं. आणि पुस्तकाच्या अंतरंगात जाण्यापूर्वी किंवा त्याच्यावर बोलत असताना मी मृत्यूविषयीच्या 2-3 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करीन किंवा सांगायला मला आवडेल. युधिष्ठिराला एकदा एकाने विचारलं, या जगात विस्मयकारक असं काय आहे जे तुला भावले किंवा तुम्हाला वाटतं असं विस्मयकारक काय आहे. तेव्हा युधिष्ठिर असं म्हणतात की सभोवार मृत्यूचं थैमान आहे आणि मृत्यू एकानंतर दुसऱ्याचा असं फडशा पाडत चाललाय. इतके सगळे मृत्यू आजूबाजूला होत आहेत आणि तरी सुद्धा जे उरलेले लोक आहेत ते मात्र मी जणू काही अमरपट्टा घालून आलोय, माझा मृत्यू होणारच नाही अशा आवेशामध्ये जगतात. अशा पद्धतीचं जगणं ते जगत आहेत आणि हेच विस्मयकारक आहे असं मला वाटतं. कारण मृत्यू हे विस्मयकारक नाहीये, ते प्रत्येकाला माहितीच आहे. मृत्यू शाश्वत आहे, मृत्यू सत्य आहे, मृत्यू असणारच आहे. फार तर एखाद्याचा मृत्यू 2-4-5 वर्षांनी वाढू शकतो, पण मृत्यू होणारच नाही असं अजिबात नाही. आणि हे सगळं खरं असताना सुद्धा मग ही जी सगळी बाकीची माणसं वागतात ते युधिष्ठिरला विस्मयकारक वाटतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण मृत्यूला आपण समजूनच घेत नाही, नुसतंच जगत राहतो. 103 वर्षाचे एक आजोबा होते. त्या आजोबांना त्यांचं शरीर असं कृश झालेलं होतं, उठता येत नव्हतं. या अंगावरून त्या अंगावर होताना सुद्धा त्यांना दुसऱ्यांची मदत घ्यावी लागायची. आणि एवढं सगळं असून सुद्धा जेव्हा डॉक्टर त्यांना तपासायला यायचे तेव्हा ते म्हणायचे मला अजून जगायचंय. डॉक्टर म्हणाले किती जगायचंय तुला, अजून किती वर्ष जगणार आणि जगून करणार काय. इथे इतरांना पण त्रास होतोय दिसतंय. नाही म्हणलं मला जगायचंय. मग जगण्यावरचा मोह सोडू पण नाही शकत आपण, ते सोडता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आधी आपलं जगणं समृद्ध झालं पाहिजे. आपलं जगणं जितकं चांगलं होईल तितका मृत्यू चांगला येतो. पारसी धर्माचे संस्थापक होते. मी 2-3 वेगवेगळी उदाहरणं सांगते. झरतुष्ट्र म्हणायला अवघड आहे. त्यांना एकदा एकाने प्रश्न विचारला की तुमचा जन्म झाला तेव्हा तुम्ही हसत हसत जन्माला आलात असं मी ऐकलं, हे खरं आहे का? आणि जर हे खरं असेल तर तुम्ही हसत का होतात? कारण सगळी बाळं रडत रडत जन्माला येतात, तुम्ही हसत का होतात जन्माच्या वेळेला? तेव्हा ते संस्थापक असं सांगतात, मी माझा जन्मामध्ये मृत्यू झाला म्हणजे तो मृत्यू नव्हताच, पण तो इतरांना असं वाटत होतं की मी मरायला लागलोय, माझा मृत्यू व्हायला लागलाय. आणि ते लोक माझे सगळे आजूबाजूचे नातेवाईक आरडाओरडा करतायत, रडतायत, वाईट वाटतंय, त्यांना दुःख होतंय, कोणाच्या डोळ्यात पाणी येतंय, कोणाचं काय सुरू आहे.
आणि हे सगळं बघून मला हसू येत होतं, कारण माझा नवा जन्म होत होता. आणि माझा नवा जन्म होत होता तेव्हाच मी ह्या सगळ्यांवर हसत होतो आणि हसता हसता कधी जन्म झाला मला कळलंच नाही. आणि म्हणून त्यांचा जन्म हसत हसत झाला असं त्यांनी सांगितलं. याचाच अर्थ आपल्याला पुढच्या जन्मात किंवा पुढचं जे पण काही आपला जन्मच म्हणूया आपण असेल, त्या जन्मात पुनर्जन्म घ्यायचा असेल तर तेव्हा आपल्याला त्यासाठी आधी आत्ताचं आयुष्य आपण कसं जगलं पाहिजे हे सांगणारं हे अत्यंत सुंदर असं उदाहरण मला वाटतं. आम्ही सांगलीचे 2019ला मोठा महापूर बघितला, प्रचंड मोठा महापूर. ब्रह्मनाळ नावाचं गाव आहे तिथं. त्या गावामध्ये बोट उलटली आणि त्या बोटीमधून प्रवास करणाऱ्या 11 जणांना जलसमाधी मिळाली. ह्याची गोष्ट मला तुम्हाला याकरता सांगावीशी वाटते कारण नंतर आम्ही या 11ही जणांना भेटलो होतो. त्यांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करायचा होता का आम्हाला काय समजून घ्यायचं होतं माहिती नाही, पण आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो होतो. आम्हाला उगीच असं वाटलं होतं की आपण मानसशास्त्रज्ञ आहोत आणि ह्या लोकांना आपण थोडा तरी यांचं दुःख हलकं करू शकतो किंवा यांना धीर देऊ शकतो आणि म्हणून मग आपण यांना जाऊन भेटी देऊयात, यांचं दुःख समजून घेऊयात आणि काय करता येतं बघूयात. आम्ही त्यांचं दुःख समजून घ्यायला गेलो. तिथं गेल्यानंतर अशी बरीच उदाहरणं आहेत, पण एक उदाहरण मी इथं आवर्जून सांगतेय. तिथे एक आजी होत्या ज्या त्या बोटीतल्या बाकीच्या लोकांबरोबर जगल्या होत्या. जे 11 जणांचा मृत्यू झाला त्यात तिचा नातू होता आणि आजी जगल्या होत्या. मग आम्ही आजींना प्रश्न विचारत होतो, आजी काही काही सांगत होत्या आणि तो जो प्रसंग आजींनी सांगितला तो असा होता की जेव्हा बोट उलटली तेव्हा आजींना धरायला बोटीचा कठडा मिळाला आणि त्या कठड्याला धरून आजी इथपर्यंत पाण्यात होत्या आणि फक्त त्यांचा चेहरा आणि मुंडकं एवढंच वर दिसत होतं. तरी त्या घट्ट पकडून होत्या म्हणून जगल्या. आणि त्याच वेळेला त्या इकडं तिकडं बघत होत्या. सगळीकडे त्यांच्या आजूबाजूलाच ती सगळी त्यांच्याच जवळची माणसं पाण्यात कोणी बुडत होतं, कोणी बुडलेलं होतं, कोणी दिसतच नव्हतं. त्याच याच्यामध्ये त्यांचा नातू होता. तो तिकडून असा यायचा, त्यांच्या पायाला त्यांच्या नातवाच्या डोक्याचा स्पर्श व्हायचा आणि तो नातू असा पुन्हा त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर मागे जायचा, पुन्हा यायचा, पुन्हा जायचा. माझ्या नातवाचा मृत्यू मी माझ्या डोळ्यांनी बघितला. हेही सांगत असताना त्या असं म्हणाल्या शेवटी की माझा मृत्यू जाताना माझा आशीर्वाद घेऊन गेला. हे इतकं अंगावर काटा आणणारं म्हणजे चित्र, म्हणजे त्या सांगत होत्या, प्रसंग होता आणि त्या सांगत होत्या. आजही सांगताना मला अंगावर शहारे येतात. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, दुःख होतं, सगळं होतं, पण त्यातनं पण काहीतरी सकारात्मक देऊन गेल्या की तो मुलगा 3-3 वेळा त्यांच्या पायाशी येतोय आणि मागे जातोय आणि हळूहळू हळूहळू तो मागे गेला गेला दिसायचा बंद झाला, पाण्यात बुडाला. एका आजीनं स्वतःच्या नातवाचा आपल्या डोळ्यांनी बघितलेला तो मृत्यू ऐकताना आम्हाला काय झालं असेल किंवा आत्ता सुद्धा तुमच्या मनात किती सगळ्या गोष्टी येत असतील. आता हे सगळं सांगण्याचं कारण काय? आपण पुस्तकावर येतोच आहोत कारण पुस्तकच मृत्यूवर आहे. एक मृत्यूविषयीची पार्श्वभूमी तयार व्हावी किंवा तो विषय आपल्याला आतपर्यंत पोहोचावा. इंटिमेट डेथ म्हटलंय, आताच अर्थावर पण बोलत होते काही जण. याचा अर्थ तुम्ही म्हणाला तोच होता की जिव्हाळ्याचा मृत्यू. गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला त्याचा अर्थ थोडा वेगळा येतो, अंतर्गत नाही काहीतरी असंच काहीतरी येतो, पण त्याचा अर्थ आहे जिव्हाळ्याचा. मग मृत्यू जिव्हाळ्याचा कसा काय असू शकतो? मृत्यू कोणाला हवा असतो? मृत्यूविषयी इथं आपण बोलायलाच तयार नसतो तर मग काय? पुढे जाऊन आपण आधी लेखिकेविषयी समजून घेऊयात. या पुस्तकाच्या लेखिका आहेत डॉक्टर मारी डी हेनेसेल. त्यांचा जन्म 1946चा आहे. त्या मानसोपचार तज्ज्ञ होत्या. फ्रान्समधला त्यांचा जन्म आहे आणि पॅरिसमध्ये त्यांचं वास्तव्य. मानसिक संतुलन बिघडलेल्या महिलांसाठी त्यांनी आधी काम सुरू केलं आणि त्याच्यानंतर पॅलिएटिव्ह केअर नावाच्या युनिटमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. पॅलिएटिव्ह केअर युनिट हे असं आहे जिथं
मृत्यूची घटका जवळ आलेले सगळे रुग्ण असतात, की त्यांच्याजवळ अवधी खूप कमी असतो. समोरचा माणूस म्हणजे जो रुग्ण आहे तो कधी मरणार हे माहीत नसतं. अशा रुग्णांची काळजी घेण्याचं काम त्या तिथं करत होत्या. आणि त्या असं म्हणतात की आयुष्यातील अंतिम क्षणांकडे पाहण्याची दृष्टी त्यांना त्यावेळेला त्या पॅलेटिव्ह केअरमध्ये काम करत असताना मिळाली आणि त्याचेच अनुभव या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. वीणाताईंबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहितीच असणार आहे. ज्या अनुवादक आहेत वीणा गवाणकर, मराठीमध्ये त्या चरित्र लेखन खूप सुंदर लिहितात. एक होता कारवर हे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे. एक होता कारवरला आज 39 वर्ष झाली, आज म्हणजे आत्ता अलीकडच्या ह्याच्यात, आणि त्याच्या 45 आवृत्त्या निघालेल्या आहेत. तर अशा ह्या आपल्या वीणाताईंनी याचं अनुवाद केलेला आहे आणि वृत्तपत्र आकाशवाणीसाठी पण त्या लिहितात. या पुस्तकात 3 मनोगत आहेत. मी जास्त करून मनोगतापर्यंतच बोलीन, कारण त्याच्यातच एवढं सगळं सार आहे पुस्तकाचं. आणि मग कुठे थांबायचं बघून मग मी थांबीन थोड्या वेळानंतर. याच्यामध्ये पहिलं मनोगत जे आहे ते फ्रान्सवा मित्रॉ म्हणून आहे. ते असं सुरुवातीलाच त्यांनी एक प्रश्न विचारला, मी मरायला कसं शिकतो. ज्यांना मरायला कसं शिकतो हे कळतं त्यांना जगायला कसं शिकायचंय किंवा जगणं कसं छान करायचं आहे हे समजतं. आता बघूयात आपण की मृत्यू हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्याला काय काय होतंय, काय येतंय मनामध्ये. ह्या शब्दालाच आपण घाबरतो. म्हणजे पहिले तर भीती येते, ते नको वाटणारी गोष्ट आहे. आणि आपण अशा समाजामध्ये राहतो की ज्या समाजामध्ये मृत्यू हा शब्दच उच्चारायचा नाही, त्याच्याविषयी काही बोलायचंच नाही, त्याच्यापासून दूर पळणारा असा आपला समाज आहे. आणि त्यामुळं आता बघा कोविड येऊन गेला, कोविडमध्ये किती माणसं आजूबाजूला गेली आपल्या. तो हवा होता का आपल्याला? पण ती माणसं गेलीच ना. मग इतकं सगळं मृत्यूचं थैमान जसं युधिष्ठिर म्हणतात तसं त्याही काळात, कोविडच्या काळात होतं. आजही आपल्याला खूप ठिकाणी खूप सगळे मृत्यू दिसतात. पण तरी सुद्धा आपण मात्र आपल्या जगण्याकडेही नीट बघत नाही आणि मृत्यूकडे सुद्धा व्यवस्थित बघत नाही. तो बघण्याचा दृष्टिकोन देणारं हे पुस्तक आहे. आता हे सगळं असं काय होतंय, का होतंय? आपल्याला एवढं मृत्यूविषयी म्हणूया, जगण्याविषयी दोन, जरी विरोधाभास, जगणं आणि मृत्यू 2 भाग आहेत, हेच या पुस्तकामध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे. तर एका ठिकाणी ते असं म्हणतात की आधुनिक काळामध्ये म्हणजे आत्ताच्या काळामध्ये अध्यात्माचा वाळवंट झालाय. किती सुंदर वाक्य आहे, अध्यात्माचा वाळवंट. आपण म्हणजे प्राचीन काळामध्ये किंवा आपल्या ऋषी मुनींनी मृत्यूविषयी इतकं सुंदर सुंदर काय काय लिहून ठेवलंय आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दिलेलाच आहे की, पण आपण तिकडे बघतच नाही. आणि ते जे वाक्य शब्द आहे तो अध्यात्माचा वाळवंट खूप छान वाटलं मला, म्हणून मी ते घेतलं. आणि पुढं असं म्हटलंय, मृत्यूशी असणारं नातंच आपलं कोरडं ठक्क झालंय. इतके सगळे मृत्यू बघून पण मला काहीच नाही वाटत. एक उदाहरण तुम्हाला माहिती असेल की एक वडील ऑफिसमधून घरी जात असतात. पेपरमध्ये आलेली बातमी आहे, जुनी आहे अर्थात. वडील ऑफिसमधून घरी जात असतात, रस्त्यात एक ऍक्सिडेंट होतो आणि ते थांबत नाहीत कारण त्यांना उशीर झालेला असतो. आणि जाताना तो ऍक्सिडेंट झालाय, त्यांना माहितीये, पण गर्दी आहे, लोक मदत करतायत, सगळं चाललंय, मी आणि त्यात काय मदत करणार आहे म्हणून ते तिथून निघून जातात. घरी पोहोचतात आणि पुढच्या 10 मिनिटात त्यांना फोन येतो, तुमच्या मुलीचा ऍक्सिडेंट झालाय. मग त्यांनी परत मागे वळून बघितलं की अरे येताना अमुक ठिकाणी झाला होता, कदाचित ही माझीच मुलगी होती, मी थांबायला हवं होतं. मग सगळं त्या कितीतरी गोष्टी मनामध्ये येऊन गेल्या. म्हणजे आपण बघतच नाही आजूबाजूला काय चाललेलं आहे. आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या बाबतीत काय नाही होणार, आमच्या घरात काय नाही होणार, जे काही होणार ते आजूबाजूलाच होणार आहे. जणू काही आपल्याला मृत्यू कधी शिवणारच नाही किंवा आपल्या घरात तो प्रवेशणारच नाही, असं काहीतरी आपलं असतं. आणि जगण्याचं सार सांगणारा हा जो मृत्यू आहे, आयुष्याचं सार स्त्रवणारा एक चांगला झरा कोरडा रखरखीत आपण करत आहोत, असंही एक सुंदर वाक्य त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे.
हे जे मित्र आहेत जे मनोगत लिहितात ते मारीच्या डॉक्टर मारी यांच्या पॅलिएटिव्ह केअरला भेट देतात, डॉक्टर मारींना भेटतात, तिथल्या सगळ्या रुग्णांना भेटतात. रुग्णांना भेटल्यानंतर त्यांना प्रश्न पडतो, हे जे रुग्ण आहेत या रुग्णांच्या चेहऱ्यावर इतकं हास्य कसं काय आहे? कारण आता थोड्या वेळात कधी काय माहीत नाही, तरी पण ते हसतायत कसे, किंवा त्यांचे चेहरे इतके शांत कसे आहेत, आणि याच्या मागचं गुण काय असेल, गुपित काय असेल, असा प्रश्न त्यांना पडतो. आणि मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू कुठेतरी पुस्तकात सापडत जातात. आता हे जे अंतिम प्रवासातील रुग्ण असतात, या रुग्णांना आधार देताना काय करायला हवंय हे डॉक्टर मारी सांगायला विसरत नाहीत, आणि मनोगतामध्ये ते मित्र जे आहेत ते मांडायला विसरत नाहीत. ते असं म्हणतात की जो माणूस म्हणजे जे रुग्ण असे रुग्ण आहेत त्यांना आधाराची गरज असते, त्यांना प्रेमाची गरज असते, आणि हा प्रेमाचा स्पर्श, हा आधार त्यांना जर मिळाला, किंवा त्यांच्या जीर्ण शरीराची आपण नातेवाईक किंवा त्यांच्या जवळचे त्यांच्या सहवासातले जे लोक असतात त्यांनी जर काळजी घेतली, तर ती काळजी घेत असताना समोरचा मनुष्य काहीतरी त्याच्या मनातलं सांगून जातो, काहीतरी त्याला बोलायचं असतं, काहीतरी त्याला सांगायचं असतं, आणि त्यांचं जर आपण ऐकलं तर ते ऐकल्यामुळं मरणाच्या दारात गेलेले कितीतरी लोक परत आलेले म्हणजे खूप जास्त नाही, पण त्यांच्या मध्ये असाधारण परिवर्तन झालेलं दिसतं असं त्या म्हणतात. आता हे जे शरीर जेव्हा अनंताच्या कक्षेवर असतं तेव्हा ते शरीर काय असतं, कसं असतं, किंवा आपण कसे असतो त्यावेळेला, ह्याच्याकडे बघण्याची एक सुंदर दृष्टी ते देतात. ते रुग्ण अत्यंत एकाकी असतात, त्यांना तो अनंताचा प्रवास एकट्यालाच करायचा आहे, आणि ते एकटेच असतात. त्या शरीराकडे मी म्हटलं तसं काही क्षणाचाच अवधी असतो, त्या अवधीमध्ये निराशा, वेदना हे सगळं असतं, आणि मी म्हटलं तसं ते सुद्धा ते सांगण्याचा कुठेतरी प्रयत्न करत असतात. आणि म्हणजे म्हणतो ना, शेवटी तरी त्यांना काहीतरी आयुष्य उमगलेलं असतं, काहीतरी थोडंफार समजलेलं असतं, आणि तेच ते नातेवाईकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि शेवटचं वाक्य आहे त्यांच्या मनोगतातलं, एक पॅरेग्राफ आहे छोटासा, पण त्यातलं वाक्य असं आहे, पुनर्जन्म किंवा संपूर्णतः नवीन पातळीवर अस्तित्व मिळणं हा मृत्यूनं लावलेला शोध आहे. मृत्यूच माहीत नसता तर पुनर्जन्म पण नाही आणि अस्तित्व पण नाही. आणि मग पुढे आपल्या ह्या ज्या मूळ लेखिका आहेत हेनेझल यांचं मनोगत येतं, आणि त्यांच्या मनोगतामधलं पहिलं वाक्य आहे, मृत्यू म्हणजे आयुष्याचा कळस. आणि मग मी जसं म्हटलं तसं की मृत्यू म्हटल्याबरोबर आपल्या मनात काय येतं? भीती, असहाय्यता, दुःख, अर्थहीनता, हतबलता, हे सगळं आहेच आहे. ह्या सगळ्या भावना असणारच आहेत, आपल्याही असणार आहेत, रुग्णाच्या पण असणार आहेत. रुग्णाला तर जगायचं पण असतं खूप, पण ते जगू शकणार नसतं. आणि तरी सुद्धा ज्या मृत्यूमुळं आपल्याला आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होतो, ज्या मृत्यूमुळं आपलं जगणं समृद्ध होतं, ज्या मृत्यूमुळं आपल्या आयुष्याला काय मोल येतं, ह्या मृत्यूविषयी आपण काय काय बोलतो. काही बोलतो की ते दडवलं जातं. आणि मग हे सगळं करत असताना ह्या मारी जेव्हा त्या पॅलिएटिव्ह केअरमध्ये काम करत होत्या तेव्हा त्यांना असं वाटलं की माझं जगणं म्हणजे त्यांचं जगणं इतकं समृद्ध झालंय की छोट्या छोट्या गोष्टींकडं, म्हणजे माझा श्वास सुरू आहे, माझे हातपाय हलतायत, मी चालतीये, मी काहीतरी ऍक्टिव्हिटी करतीये, ह्या सगळ्या कृतींकडं बघण्याची माझी जाणीव निर्माण झाली. म्हणजेच आम्ही आता याला म्हणतो माइंडफुलनेस थेरपी, की प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मी करतीये, मी वर्तमानात जगतीये, ह्या गोष्टीचं भान मारींना त्या पॅलिएटिव्ह केअरमध्ये काम केल्यामुळं मिळालं. माइंडफुलनेस काय आहे? आता आपण इथे बसलोय, माझा श्वास सुरू आहे, आपण काहीतरी ऐकताय, मी काहीतरी बोलतीये, आणि
मी बोलतीये तेव्हा माझं शरीर माझं मन इथेच आहे. वर्तमानात जगणं, आत्ताचा क्षण जगणं, हेच माइंडफुलनेस थेरपी सांगते. आणि त्याची जाणीव मारियांना त्यावेळेला तिथे झाली. मृत्यूच्या पलीकडे काय असेल? मग मृत्यूनंतर लोक कुठे जातात? मृत्यू नसता तर काय झालं असतं? असे आपल्यालाही प्रश्न पडतात. कधी कधी आपण एकांतात असतो, आपल्याला भीती पण वाटते बरं का. म्हणजे आपण कधी कधी आता हे सगळं आपल्याला बघायलाच नाही मिळणार, आपण कुठे असणार त्यावेळेला, काय होणार आपलं, हे असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडत असतात. आमच्या शेजारी एक मुलगी आहे, या मुलींच्या वयाचीच असेल, आणि आम्ही मृत्यूविषयी बोलत होतो कधी, खूप त्याला दिवस झाले. आणि तिने इतकं सुंदर मला सांगितलं. ती हिंदी भाषिक आहे, तिच्याच भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आम्ही मृत्यूविषयी बोलता बोलता मग म्हटलं आपलं काय होत असेल, तर ती म्हणाली की मौसी ऐसा होता है ना कि भगवान बहुत अच्छा रहता है, वो ना जब हम मरते हैं तो माँ की तरह अपनी गोद बड़ी कर देता है और वो अपनी गोद में हमें लेता है, इसलिए ना मृत्यू से कभी डरना नहीं, वो बहुत अच्छा रहता है. वो मग कोणी पण माणूस पुण्यवाला असू दे, पापवाला असू दे, त्यानं त्याच्या आयुष्यात काहीही केलेलं असू दे, त्या सगळ्या चुका माफ करून भगवान आपल्याला त्याच्या जवळ घेतो आणि म्हणजे तो आपल्यावर प्रेमच करतो, असं तिला ते सांगायचं होतं. आणि तिने इतकं सुंदर सांगितलं की अपनी गोद बड़ी करता है भगवान हमारे लिए, सो डरने की क्या बात है उसमें. तर इतकं सुंदर ते सांगितल्यानंतर आमची मग ती चर्चा खूप बराच वेळ चाललेली होती. आणि मग पुढे काय झालं, मृत्यू हा विषय आहे ना मनाच्या पण आवाक्याच्या बाहेरचा झाला. म्हणजे इतका बाहेरचा झाला की त्याच्याविषयी बोलणं किंवा त्याच्याविषयीचा अभ्यास हे सगळं एका बाजूला सुरू असलं तरी आमच्यासारख्या म्हणजे मानसशास्त्राच्या अभ्यासकांनी किंवा मानसशास्त्र संशोधकांनी, मानस संशोधकांनी हे सगळे विषय बाजूलाच ठेवले, मृत्यू हा विषय बाजूला ठेवला आणि त्यांनी सुरू केलं मृत्यू झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांचं दुःख कमी करण्यासाठी काय करता येईल, आणि याच्यावर त्यांचं लक्ष केंद्रित झालं. आणखीन एका पुस्तकाचं नाव फक्त म्हणजे सांगते तुम्हाला, अटळ दुःखातून सावरताना नावाचं संजोत देशपांडे यांचं पुस्तक आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. जेव्हा अशा काही दुःखातून आपण बाहेर पडायचं असतं त्यावेळेला काय करता येतं, मन कसं सावरतं, मनाला काय सांगायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्या पुस्तकात केलेला आहे. आता मी एक काल्पनिक उदाहरण तुम्हाला सांगते की दुःखातून बाहेर पडताना काय विचार आपण करू शकतो, काय करायला हवंय. ही काल्पनिक गोष्ट आहे. एक कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये आई, वडील आणि मुलगी असतात. आणि जी आई असते ती या दोघांचं खूप छान सगळं करत असते. दुर्दैवाने काही दिवसानंतर आईला एक आजार होतो आणि ती आजारी पडल्यानंतर अर्थात वडील सगळं करत असतात, आपल्या पत्नीची सगळी सेवा करत असतात, पण दुर्दैव खूप असतं, ती आई निघून जाते. मी थोडक्यात सांगते. आई निघून गेल्यानंतर ही जी मुलगी असते, 7वी 8वी 6वी 7वीची ती मुलगी असते, लहान असते, पण सगळी जबाबदारी तिच्यावर येऊन पडते. मुलगी सगळा स्वयंपाक करायला लागते, बाबांची काळजी घ्यायला लागते, त्यांची औषधं, त्यांची झोपण्याची वेळ, जेवणाची वेळ सगळं बघत असते. आणि पुन्हा एक त्या कुटुंबावर आघात होतो, ती मुलगी सुद्धा अकस्मात एक दिवस निघून जाते. आता मात्र बाबाला काही कळायचं बंद झालं. पत्नीचं दुःख कसं तरी त्यांनी पचवलेलं होतं, आता मुलीचं दुःख कसं पचवणार. त्यांना प्रचंड त्रास होत होता, वेड्यासारखं झालेले, असेच गल्ली बोळातून रस्त्यातून कुठं फिरत बसलेले. आणि मग एके दिवशी काहीतरी होतं, थकल्या भागल्या जीवाला म्हणतो ना विश्रांती मिळावी असं कुठल्या तरी मंदिराच्या दारात ते बसले आणि तिथेच त्यांना झोप लागली. झोप लागल्यानंतर त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर असं एक चित्र येत होतं. खूप सगळा अंधार आहे, त्या अंधारामध्ये पांढऱ्या फ्रॉकमध्ये काही मुली अशा समोरून चाललेल्या आहेत आणि प्रत्येक मुलीच्या हातामध्ये पेटती मेणबत्ती आहे. आता त्या बाबाचा शोध सुरू झाला की अरे ह्या सगळ्या मुली माझ्या मुलीच्या वयाच्या दिसतात.
आणि मग याच्यात माझी मुलगी असेल का, माझ्या मुलीचा चेहरा मला दिसेल का, आणि याचा शोध होतो. आणि ते जे चित्र, ते जे स्वप्न ते बघत असतात तिकडे बारकाईनं बघायला लागले, इथे शोधायला लागले मुलीचा चेहरा. आणि मग त्यांना त्या सगळ्या मुली त्या अंधारात पुढे निघून गेल्यानंतर शेवटी जी मुलगी असते तो यांच्या मुलीचा चेहरा असतो. आता प्रत्येक मुलीच्या हातामध्ये मेणबत्ती असते, यांच्या मुलीच्या हातात मेणबत्ती नसते. मेणबत्ती असते पण ती विझलेली असते. मग बाबाचं काळीज आहे ना, बाबा म्हणायला लागतो की बाबा बेटा काय झालं, सगळ्यांच्या हातात मेणबत्ती आहे, तुझ्या हातात का नाही, त्यांची पेटती मेणबत्ती आहे, तुझी का नाही, तुला काय पाहिजे सांग, मी आता तुला आणून देतो, तू बोल माझ्याशी, तुला तिथे त्रास होतोय का, तुला कोणी रागवतं ओरडतं का, तुझीच मेणबत्ती का अशी आहे. ती म्हणाली बाबा किती त्रास करून घेताय, फक्त तुम्ही माझं ऐका. ती म्हणते ज्या वेळेला तुम्ही रडता त्या अश्रूचा थेंब माझ्या मेणबत्तीवर पडतो आणि म्हणून माझी मेणबत्ती विझते. इथं मला सगळं मिळतं, इथे काही मिळत नाही असं नाही, सगळं मिळतं, फक्त तुम्ही रडू नका, ते दुःख मला जास्त आहे. तुम्ही रडायचं थांबलात तर मला पेटती मेणबत्ती मिळेल आणि मला सुद्धा उजेड दिसेल, प्रकाश दिसेल आणि त्या प्रकाशात मी माझी वाटचाल करू शकेन. बाबा तुम्ही मी सुखात राहावं असं वाटत असेल तर तुमच्या डोळ्यातलं पाणी यायचं बंद करा. ही एवढीशी छोटीशी काल्पनिक गोष्ट आहे पण किती काय काय सांगून जाते बघा. आपल्याला सांगते की आपल्या जवळच्या माणसाचा मृत्यूचं दुःख पचवायचं असेल तर अशी ही सगळी उदाहरणं आपल्याला उपयोगी पडतात आणि दुःख पचवण्याची आपल्याला ताकद मिळते. रुग्ण जे असतात, अंतिम घटका मोजणारे रुग्ण जे असतात, त्यांचं एका बाजूला आपण म्हणतो की ते इहलोकीचा उंबरठा ओलांडून पलीकडे परलोकात जाणार असतात. यातले काही शब्द मी जसेच्या तसे वापरलेले आहेत. तर त्यांची यात्रा सुरू होणार आहे आणि आता तो उंबरा ओलांडणार आहे, आपल्याला ते माहिती आहे. आणि मग अशा वेळेला आपण काय बोलतो याचं पण एक सुंदर उदाहरण पुस्तकात आहे, पण ते नंतर सांगेन मी. अशा वेळेला आपण काय बोलायला हवंय, अशा वेळेला आपण त्याच्याशी प्रेम व्यक्त करायला हवंय, कृतज्ञता व्यक्त करायला हवी आहे. पण आपण ते न करता आपण काय करतो, ते एकतर शांत बसतो, त्याला एकटं सोडतो, आपण बाजूला कुठेतरी असतो. आणि याच्यात त्यांनी असा शब्द वापरलाय की हा अखेरचा क्षण, अद्वितीय असा क्षण, मौन आणि एकाकीपणाच्या चिखलात आपण ऋतू देतो. म्हणजे हा जो क्षण आहे हा क्षण आपण तिथे संपवतो आणि त्याचा कुठलाच त्या व्यक्तीशी काहीच संबंध ठेवत नाही. जसं काही चाललंय आता जाणारच आहे, आपल्या मनाची तयारी होते आणि आपण त्याला जाऊ देतो. एक जोक सांगते, जरा सिरियस झालंय म्हणून, पुढे आपण जाणारच आहे. दोन सांगते, दोन. रुग्णाला भेटायला जेव्हा आपण जातो ना तेव्हा त्यांना दिलासा देण्याच्या पद्धती असतात वेगवेगळ्या. अमेरिकेत म्हणतात गेट वेल सून. हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं आलेलं आहे, माझं काय नाही, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सांगते. अमेरिकेत म्हणतात गेट वेल सून, ब्रिटनमध्ये म्हणतात टेक केअर, जपानमध्ये म्हणतात पे अटेन्शन डोंट वरी. भारतात काय म्हणतात, काय म्हणतात, आमचा एक पाहुणा याच आजारामुळे गेला, आमच्याकडं ते तुला झालंय ते काळजी घे, नाहीतर असंच झालं, परवा मी गेलो होतो त्याला बघायला आणि ते सगळं हॉस्पिटल मधलं वर्णन इतकं भारी, ते आत्ताच जीव सोडायला पाहिजे आपलं सगळं ऐकून, असं काहीसं असतंय. आणि दादा लोक जास्ती आहेत म्हणून मनावर घेऊ नका, पण फक्त ऐका आणि सोडून द्या. एका माणसाच्या पत्नीचा मृत्यू होतो, ती गेल्यानंतर त्याचे मित्र भेटायला आलेले असतात. त्यातला एक मित्र त्याचा खूप जवळचा असतो आणि हा म्हणजे हंबरडा फोडून मोठमोठ्याने रडत असतो. इतक्या मोठ्याने रडलेलं यांना, दोघं खूप चांगले मित्र आहेत लहानपणापासूनचे, मग एवढं रडलेलं त्यांना कधीच बघितलेलं नसते आपल्या मित्राला. मग तो मित्र त्याला विचारतो की 2 वर्षापूर्वी तुझी आजी गेली त्यावेळेस तू एवढा रडला नव्हतास, काही महिन्यांपूर्वी त्याच्याच घरातलं आणखीन कोणीतरी गेलेलं असतं तेव्हाही तू इतका रडला नव्हतास,
आणि मग आता पत्नी गेल्यावर एवढं रडायला काय, म्हणजे रडतो, तुला दुःख झालंय कळतंय मला, पण तू काहीतरी वेगळंच रडतोयस, म्हणजे अति रडतोयस काहीतरी. मग आता त्याचं उत्तर देणं भाग होतं त्याला. तो उत्तर देताना असं म्हणतो, आजी ज्या वेळेला मेली त्यावेळेला आजीच्या सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या. त्याने माझ्या डोक्यावरून हात फिरवला, मला मिठी मारली, माझ्या गालावरून हात फिरवला, मला जवळ घेतलं, काळजी करू नकोस असं म्हणाले आणि त्या सगळ्या मैत्रिणी आजीच्या निघून गेल्या. दुसरं जे कोणी घरातलं गेलं होतं त्यांचे पण नातेवाईक आले, त्यांनी पण इतकं सगळं छान मला समजावून घेतलं, त्यामुळे तेव्हा मला इतकं वाईट वाटलं नाही. आता बघ रे, पत्नीच्या मैत्रिणी एवढ्या सगळ्या येत आहेत भेटायला, अशा फुटांवर लांब उभ्या असतात रे, आणि कोणी सुद्धा सध्या हातात हात सुद्धा घेत नाही, जवळ यायचं तर लांबच राहिलं, आणि म्हणून मला दुःख होतंय आणि म्हणून मी इतक्या मोठमोठ्याने रडतोय. मृत्यूविषयीचं फक्त जोक म्हणून घ्या आणि सोडून द्या. आपण आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो, आपलं प्रेम असतंच असतं, पण आता काय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असलं काय काय देते, मग आम्हाला पण हसायला येतं थोडंसं, मग आम्ही हसतो. तर असं हे ज्या मूळ लेखिका आहेत त्यांचं मनोगत आहे आणि खूप सुंदर आहे. वीणाताईंविषयी काय सांगू. वीणाताईंनी त्यांच्या मनोगतामध्ये त्यांच्या वडिलांच्या मृत्यूचा अनुभव सांगितलेला आहे. त्यांच्या वडिलांचा मृत्यू 85 साली झाला आणि ते 85 वर्षाचे होते तेव्हा कर्करोग झाला. त्यांना कर्करोग झाला त्यावेळेला ते त्यांच्या दुसऱ्या मुलीकडे राहायला होते आजारी असल्यामुळं, आणि त्यांना ते इतके सजग होते मृत्यूविषयी, प्रचंड सजग आणि सावध असा तो त्यांचा कालावधी होता असं वीणाताई म्हणतात. तर त्यांच्याकडे वीणाताईंची मुलगी शिकायला म्हणून मावशीच्या घरी गेली, म्हणजे जिथं हे तिचे आजोबा होते, आणि तिला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असतो. आता कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला उशीर व्हायला नको, किंवा त्या बाबांना असं वाटायचं की ही मुलगी घरातच राहिली किंवा उशिरा गेली आणि मला काहीतरी झालं तर तिला प्रवेश घ्यायला जायला उशीर होईल, आणि म्हणून ते तिला घरातनच लवकर पाठवायचं. त्यांना सतत अशी भीती वाटायची की म्हणजे माझा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा मला सगळे जवळ पाहिजे, आणि ते तसं बोलूनही दाखवायचे. कर्करोग झाला तेव्हा त्यांनी डॉक्टरांना सांगितलं होतं, मी ते नळ्या बिळ्या काही घालून घेणार नाही, मी असाच राहणार, फक्त प्रचंड वेदना झाल्यानंतर तेवढ्या मला तुम्ही वेदना शामक द्यायला विसरू नका, ते तेवढं तुम्ही द्या. त्यांना हाही प्रश्न पडायचा की मी पावसाळ्यात मेलो तर, आता पाणी पाऊस ते जळण आणि ते सगळं साहित्य, असाही त्यांना प्रश्न पडायचा. दुसरा प्रश्न त्यांना पडायचा की मी रात्रीत मेलो तर मग माझ्या शवाजवळ कोण बसणार, शेजाऱ्यांना बोलवायला कोण जाणार, आणि म्हणून ते रात्र रात्र जागे राहायचे. पहाटे 4 वाजता ते झोपायचे, रात्रभर उगीच इकडून तिकडून फिरत राहायचे, कारण त्यांना रात्री आलेला मृत्यू नको होता म्हणून. आणि मग म्हणायचे, हा आता मी जिवंत आहे, आता माझं काय व्हायचंय ते होऊ दे, 4 नंतर, म्हणजे लोकांना त्रास नको. पहाटे 4 नंतर कधीही मृत्यू आला तर हरकत नाही असं त्यांना वाटायचं. नंतर त्यांनी अन्नपाणी वर्ज केलं आणि वीणाताईंना कुठल्या तरी एका कामासाठी पुण्याला जायचं होतं. पुण्याला जात असताना त्यांचा हट्ट होता वडिलांचा की तू जा, त्यांना जायचं नव्हतं, पण बाबांचा शब्द अंतिम मानायचा म्हणून त्या पुण्याला गेल्या. पुण्यात त्या जसं पोहोचल्या तसं इकडे बाबा निघून गेले. तर मृत्यूकडे वस्तुनिष्ठपणे पाहण्याची वृत्ती आणि दृष्टी, वीणाताई म्हणतात की ती दृष्टी मला भावली या अर्थानं. आणि नंतर मग त्यांनी ते या पुस्तकाचा अनुवाद का लिहिला वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मी आहे थोडा वेळ. आता त्या असं म्हणतात की मी म्हणजे 3 गोष्टी त्या सांगतात. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की त्या आपण आपल्या स्वतःचा आणि प्रियजनांचा मृत्यू टाळू शकत नाही. कोणतीही व्यक्ती आपल्याला जशी दिसते तिला कुठल्याही चौकटीत आपण बसवू शकत नाही आणि ते बसवू पण नये, कारण त्याच्यापेक्षा अधिक खोल प्रत्येक माणसाचं जीवन आहे आणि कुठल्याही व्यक्तीचा कोणताही शब्द अंतिम आहे असं समजू नये, कारण इच्छापूर्ती करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असते.
त्यांनी सांगितलेलं आहे. आता डॉक्टर मारी म्हणतात की या पुस्तकानं मला जगण्याचं भान दिलं, आयुष्याविषयीची सखोल जाणीव दिली, साधं हास्य, विश्वासाचा मायेचा स्पर्श, रुग्णाविषयी आदर दाखवतो त्या स्पर्शाचं महत्त्व मला त्यांनी कळवून दिलं. आणि पुढे जे आपण बोललो की मृत्यूमध्ये वेदना आहे, भयावहता आहे, असहाय्यता आहे, पण हाती शून्य उरण्याची जाणीव आपली ताकद बनते आणि ती ताकद या पुस्तकानं दिली. एक वाक्य आणखी, निरोप घ्यायची संधी न मिळताच एखाद्याचं नाहीसं होणं, निरोप घ्यायची संधी न मिळताच एखाद्याचं नाहीसं होण्याचं दुःख आणि ओझं खूप मोठं असतं. अचानक एखादी व्यक्ती आपल्या जवळची निघून जाते, त्याच्यानंतरचं दुःख काय असतं आणि ते किती वर्ष, कारण आपल्याला काहीच बोलायची संधी नाही मिळाली. मी 12वीला होते, केमिस्ट्रीचा पेपर होता आणि सकाळी सकाळी काहीच बोलणं नाही झालं माझे वडील आणि मी. त्यावेळेला लोक असे बाहेरच्या बाजूला आंघोळ करायचे, अगदी बाथरूमात वगैरे जाऊन करायचं नाही. आणि माझ्या दादांना ती सवय होती, ते बाहेरच करायचे अंगणात. आणि मी तिथून ते आंघोळ करत उभे होते आणि मी तिथून अशी पटकन निघून गेले. जाता जाता फक्त ते म्हणाले, अभ्यास झालाय ना, पेपर नीट लिही. तेवढंच आमचं जे काही बोलणं झालं. त्याच्यानंतर ते ऑफिसला म्हणून निघून गेले, परत कधीच नाही आले. त्यांचा अपघात झाला. मग हे जे काहीही न बोलता निघून जाणं आहे, ते वाक्य मला ह्यासाठी भावलं कारण ते दुःख आजपर्यंत आम्ही पचवण्याचा प्रयत्न करतोय किंवा असंच जगतोय. काय होतंय कळत नाही, कारण ती आठवण आली की कुठेतरी आतमध्ये खूप वेदना होतात, खूप प्रचंड त्रास होतो. तर असा एक न पचवता येणारा मृत्यू आम्ही घेऊन त्याचं ओझं वाहतोय. एक मुलगी, या पुस्तकातलं एक उदाहरण सांगते. आई आणि मुलगी आहे. आई रुग्ण आहे, थोड्याच कालावधीत ती मरणार आहे, पण तिची मुलगी तिची काळजी घेत असते. आणि असं म्हणतो ना पेशंट, आता सहज म्हणतो, संपलंय आता माझं सगळं, माझं काही राहिलं नाही, आता मी मरणार आहे. आणि ती आई तशीच म्हणत असते. त्याच वेळेला ती मुलगी तिला ओरडते, असं का बोलतेस तू, आम्ही नाहीये का तुला, आम्ही तुला मरू देणार आहे का, आम्ही तुझी काळजी घेतोय ना, तुला आमचं काहीच वाटत नाही का. मुलीला राग आलेला असतो, थोडीशी रागात बोलत असते. आणि हा संवाद डॉक्टर मारी बाहेर उभं राहून ऐकत असतात. ती मुलगी कुठेतरी निघून जाते थोड्या वेळाने आणि मारी त्या आईजवळ जातात. त्या आईला छानशी मिठी मारतात, त्यांचा हात हातात घेतात आणि त्या म्हणतात की तुम्हाला काय हवंय आणि तुमचा मृत्यू होईपर्यंत, तुमच्या अंतिम क्षणापर्यंत आम्ही तुमच्या सोबत इथेच असणार आहोत. त्या रुग्णाला इतकं बरं वाटतं, इतकं छान वाटतं की अरे मी एकटी नाहीये. आणि ती अशी उठून बसते, अक्षरशः उठून बसते. आणि तेवढ्यात ती मुलगी आतमध्ये येते. मुलीला आश्चर्य वाटतं आणि मग ती मारींना विचारते की हे कसं शक्य झालं. तेव्हा त्या मारी तिला समजावून सांगतात की आईला जे वाटतंय ते आपल्याला करायला हवंय. तिला जे बोलायचंय, तिला जे सांगायचंय ते तिला आपण सांगू द्यायला हवंय आणि ते आपण तिचं ऐकायला पाहिजे. आणि तेच आपण तिला जे सांगावंसं वाटतंय ते तिला सांगू दे. तिला मदत करणं, अशा पद्धतीनं मदत करणं हाच उत्तम मार्ग आहे. आपण रुग्णाला बोलूच देत नाही, खोटं सांत्वन करतो, तुला काय होणार नाही, अजून तू तुझं आयुष्याची दोरी बळकट आहे, अजून तू बरेच दिवस जगणार आहेस. हवा तर असतोच आपल्याला, आपण ते बोलतोच की तू आणखीन आम्हाला हवायस वगैरे वगैरे. पण अशा खूप गोष्टी आपण खोटं सांत्वन करतो, ते करू नका असं लेखिकेचं म्हणणं आहे. उलट मृत्यू स्वीकारण्यासाठी त्यांना मदत करा असं ती सांगते. म्हणजे खोटं, आणि आपल्याला जर बोलायचं होत नाहीये, म्हणजे जेव्हा पेशंट आपल्याला विचारतो माझ्याजवळ किती वेळ आहे अजून, किंवा जसं आता म्हटलं की माझं संपलंय का वगैरे, आणि डॉक्टरांना सांगतात की डॉक्टर अजून थोडा प्रयत्न करा ना, थोडासा प्रयत्न करा ना, मला अजून जगायचंय. आमच्या शेजारी एक जण राहतात,
आणि त्या पतीचा मृत्यू व्हायच्या अगोदरचं मी तुम्हाला सांगते. त्याच्या बायकोचं नाव होतं सुनीता, आहे म्हणजे ती अजून, सुनीता वहिनी. तर सुनीता वहिनीचा नवरा जेव्हा मृत्यू पथ्याला लागला होता, दवाखान्यात ऍडमिट होता, डॉक्टरांनी सांगितलं होतं सगळं संपलंय म्हणून, त्यावेळेला तो तिच्या मागे लागला होता. आयुष्यात एकदाही कधीही बायकोचं न ऐकणारा. किती समजावून सांगितलं लोकांनी, काहीच ऐकलं नाही त्यांनी. तिची तर एक पण गोष्ट नाही ऐकली. पण शेवटी असं म्हणाला, तू सांगशील ते सगळं ऐकतो, मला जगायचंय, तू काहीही कर, काय वाटेल ते कर, पण मला जगवशील, मला जगव. कसं शक्य होतं? पुढे 8 दिवसानंतर ते गेले, संपलं. आणि हे कोण थांबवू शकतं? पण अशा वेळेला त्यांच्या नजरेत त्याची जी नजर असते ना, रुग्णाची आशाळभूत नजर असते की ही मला मदत करेल, हा मला मदत करेल, डॉक्टर मला काहीतरी सांगतील, असं काहीतरी औषध देतील की मी आणखी जगू शकेल. आणि ती जी आशाळभूत नजर असते ती आपल्याला खूप त्रास देते, आपल्याला असहाय्य करून टाकते. कारण आपल्याला पण वाटत असतं की ह्यानी जगावं, हा आपल्याला हवाय, पण ते होणार नसतं. पण आपण त्याला तसं सांगू नाही शकत. मग आपण खोटं सांत्वन करतो. तर मारी असं म्हणतात की तुम्ही खोटं सांत्वन करण्यापेक्षा जर तुम्हाला तसे शब्द नाहीये, त्यांना काही सांगता येत नाहीये, तर फक्त तुम्ही त्यांचा हात हातात घ्या. तुमचं मौन त्यांना खूप सगळ्या गोष्टी सांगून जातं. आणि खूपदा ना असंही वारी काही ठिकाणी म्हणतात की त्यांना माहिती असतं आपण आता जास्त जगणार नाहीये, त्यांना कळत असतं, म्हणजे आपण आपला मृत्यू जवळ आला हे त्यांना माहित असतं. आणि मग आपल्याला असं वाटत असतं, आपल्याला खूप गोष्टी वाटत असतात, हे नाही व्हायला पाहिजे, असं नाही व्हायला पाहिजे. तर एकंदरीत ह्या पुस्तकामध्ये इतकी सुंदर सुंदर उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत की रुग्णाची काळजी कशी घ्यायची, अशा रुग्णांना काय सांगायचं, अशा रुग्णांशी काय बोलायचं, त्यांना स्पर्श कसा करायचा, तो स्पर्श त्यांना थोडा जो काही कालावधी वाढतो तो गुणात्मक जगणं देतं. म्हणजे समजा 8 दिवसात आपल्याला कळलंय आता की मृत्यू होणार आहे, आपण औषधं दिली, आपण सगळं खूप काय काय केलं आणि पुढे ते महिनाभर जगला, तरी सुद्धा त्याचं जगणं हे गुणात्मक होतंय का? म्हणजे तो कसा जगतो का, तो असाच अंथरुणाला खिळून आहे, कसंही चाललंय. काही ठिकाणी आम्ही बघतो कसं असतं घरातलं वातावरण की ते एकट्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्यांचं अंथरूण टाकलेलं असतं, त्यांच्याकडे लक्ष देणारं कोणी नसतं, आणि काय हे रोजच आहे म्हणून मग दुर्लक्ष केलेलं असतं. तर हे सगळं न करता आपल्याला जर आपला रुग्ण एक त्यात मला जे समजले ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. मी स्वतःला असा प्रश्न विचारला, पुस्तक वाचून जेव्हा माझं झालं, मी हे 2दा वाचलंय पुस्तक वाचून जेव्हा झालं तेव्हा मी स्वतःला एक प्रश्न विचारला की मला माझा मृत्यू कसा हवाय, मी मेल्यानंतर माझ्या आजूबाजूचं वातावरण कसं हवंय. मग हे सगळे आरडाओरडा करतील, दंगा करतील, काय काय ते जे काही चाललेलं असेल ते मला हवंय का? कालच माझी मुलगी असं सहज बोलता बोलता जावयाला म्हणाली, आता लग्नाला 7 वर्ष झाले, पण काय माहिती तिला काय वाटलं असं. ती म्हणाली, ओंकार, मी जर तुझ्या अगोदर गेले तर मी तुला सांगते मला त्या मॉर्चरीमध्ये ठेवायचं नाही का, तर म्हणे मला भीती वाटते, आणि जर मी तर म्हणे मॉर्चरीमध्ये जरी ठेवलं तर मग तू तिथं बाहेर उभं राहायचं, माझ्यावर गप्पा मारायच्या. ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, हे एक जोक म्हणून किंवा त्याचं गांभीर्य नाहीये, पण असंच मला आता आठवलं म्हणून सांगितलं, ही कालचीच गोष्ट आहे. पण आपण अशा गप्पा मारतो ना, कधी ना कधी आपण आपल्या मृत्यूविषयी बोलतो, पण सिरियसली घेत नाही त्याला. मग मी विचार केला की ह्याच्यात आणखीन एक ठिकाणी असा उल्लेख आहे पुस्तकात की एका मृत्यू होतोय आणि तिथे आजूबाजूला सगळे बसलेत आणि ते ध्यान करतायत, मेडिटेशन करतायत आणि शांतपणे त्याला जाऊ देतायत, आणि मग नंतर थोड्या वेळानंतर मग ती बॉडी उचलली जाते. इतकी सुंदर सुंदर वर्णनं याच्यामध्ये दिलेली आहेत, ती मला खूप भावली, आवडली. आणि मला असं
मी नेहमी म्हणते की माझ्या मृत्यूविषयी जेव्हा मी विचार करते तेव्हा मला तरी माझ्या आजूबाजूचं वातावरण शांत हवंय, मला देहदान करायचं आहे, हे सगळं मी घरात सांगून ठेवलेलं आहे. आणि मला कुठलीही भीती वाटायची नसेल माझ्या मृत्यूची, अरे मी आता हे सगळं सोडून जाणार आहे, तर हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं, आपली भीती कमी होते. कारण मृत्यूची भीती कमी होऊन जगण्याचा अर्थ आपल्याला समजतो. आणि मग आपण का जगायचंय, आपण का मरायचंय? मला सांगा, इथे बसलेल्यांमध्ये किती जणांना मृत्यूच नकोय? नको तर प्रत्येकाला असेल, पण खरंच असं आहे का? ऍक्सेप्ट होतोय का? स्वीकार होतोय का? तो स्वीकार करण्याची ताकद हे पुस्तक देतं. आणि प्रचंड म्हणजे इतकं छान वाटतंय हे वाचताना, असं वाटतंय आता काय बस गेलो तरी चालतंय आता, कारण इतकं समाधान मिळतंय आपल्या आयुष्याचं. मग आपण फक्त इतकाच विचार करायचा आहे की मी जगत असताना मी काय केलं पाहिजे, मी कशा पद्धतीनं जगलं पाहिजे, माझा आनंद कशात आहे, मी इतरांना आनंद किती देऊ शकतो. आणि हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा समाधान काय मिळतं, सुख काय मिळतं. सुख आणि समाधान दोन वेगळ्या वेगळ्या आपल्या चेहऱ्यावर दिसतं, समाधान इतरांना दिसत नाही, ते आपल्या आतमध्ये असतं. आणि ते समाधान मिळवण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूयात. मृत्यूकडे बघण्याचं एक भान आणूयात आणि आपल्या जगण्याला एक नवा आणि चांगला अर्थ देऊयात. एवढं सांगून मी थांबते. खूप छान वाटलं इथे येऊन आणि तुमच्याशी. मृत्यूसारख्या संवाद साधताना मी खूप वेळा विचार केला होता की ह्याची मांडणी कशी करू, यातलं नेमकं काय सांगू आणि काय नको सांगू, कारण प्रत्येकाला हा विषय आवडेलच असं नाही. मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना आता, अर्थात हा विषय या पुस्तकातला आहे, तो मला भावला इतकंच, आणि म्हणून मी तो तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. हे सगळं ओके, मी इथे बसू. धन्यवाद. यानंतर आपल्याला चर्चेचा वेळ चालू होतोय. प्रश्न कृपया नेमकंच विचारा, मला पुन्हा पुन्हा सांगावं लागत आहे, कमीत कमी शब्दामध्ये. मॅडम, आपण मरणाचे प्रकार अनेक सांगितले, इच्छा मृत्यू, ऍक्सिडेंट वगैरे, पण इंटिमेट डेथच हा नाव देण्याची कल्पना लेखिकांना का सुचली असं? कारण त्यांनी इतके मृत्यू बघितले जवळून. 7 वर्ष त्यांनी पॅलिएटिव्ह केअर मध्ये काम केलंय आणि या 7 वर्षामध्ये वेगवेगळ्या लोकांना, रुग्णांना ते भेटलेले आहेत, वेगवेगळ्या नातेवाईकांना भेटलेले आहेत. आणि तो म्हणजे इंटिमेट डेथ, जिव्हाळ्याचा मृत्यू. मग जिव्हाळ्याचा मृत्यू म्हणजे माझ्या आजूबाजूची सगळेच लोक जिव्हाळ्याचे आहेत आणि त्यांना हा मृत्यू तसाच जिव्हाळ्याचा वाटावा, त्याची भीती वाटू नये, त्याचा त्रास होऊ नये, अशा पद्धतीचं त्यांना ते मांडायचे, सांगायचे, म्हणून त्यांनी तसा विषय नाव दिलेलं आहे त्याला, असं मला वाटतंय. त्याचा उल्लेख नाही आहे त्यात की या कारणामुळे हे नाव, पण आहे तसंच ते. मला म्हणायचं होतं की लेखिकांना हीच कल्पना का सुचली, आपलं मत? हा, ही कल्पना म्हणजे कदंब नावाचं मासिक होतं, त्या मासिकाचे मनोज आचार्य नावाचे संपादक होते आणि त्या कदंब मासिकामध्ये वीणाताईंनी परिचय दिला होता, थोडासा पुस्तक परिचय. मग त्या मनोज आचार्यांनी त्यांना असं सांगितलं, त्यांना तो विषय भावला, आवडला आणि म्हणून मग त्यांनी त्या संपूर्ण पुस्तकाचाच अनुवाद करायला वीणाताईंना सांगितलं. आता तुम्ही मूळ लेखिकेचं विचारत असाल तर त्यांना फक्त अनुभव कुठेतरी मांडायचे होते, त्यांचे अनुभव त्यांना कुठेतरी लिहून ठेवायचे होते, ते लिहिले आणि लिहिता लिहिता जे नाव सुचलं ते दिलं. मला असं विचारायचं की तुमचं जेव्हा आम्ही माहिती ऐकत होतो त्यावेळेस मानसोपचार तज्ञ आणि समुपदेशन हा विषय तुमच्या म्हणजे जीवाचा गाभाऱ्याचा भाग आहे. मग तुम्ही इथं हे आता इंटिमेट दिलेलं आहे, मृत्यूच्या संदर्भात हा विषय निवडण्यासंदर्भात तुमची भूमिका काय आहे ते आम्हाला? कारण आम्ही पण जेव्हा समुपदेशन करतो तेव्हा असे विषय खूप येतात. म्हणजे कोणाचा तरी मुलगा गेलाय, त्या दुःखातून बाहेर नाही पडत आहे, किंवा कोणाचा तरी पत्नी गेली आहे, ते बाहेर त्या दुःखातून बाहेर नाही पडत आहे,
असे लोक आमच्याकडे पण येतात. आणि मग मी ओशोंचा मृत्यू ऐकलेला आहे, वेगवेगळ्या सद्गुरूंच्या मृत्यूविषयीचं काय आहे ते ऐकलेलं आहे. आणि मग मला आवडतो हा विषय, कारण जसं लेखिका म्हणते तसंच आहे की हा एक जिव्हाळाच आहे. मला माझं जगणं समृद्ध करायचं असेल तर मला मृत्यूकडे बघितलं पाहिजे. आणि म्हणून मग अशी वेगवेगळी पुस्तकं मी शोधत होते, त्यात मला हे पुस्तक मिळालं आणि म्हणून मी हा विषय घेतला इथे मांडण्यासाठी. ओके, नेक्स्ट. की मृत्यू झाल्यानंतर सूक्ष्म देहामध्ये जातो आपण, सूक्ष्म देहामध्ये जातो आणि सूक्ष्म देहामध्ये गेल्यानंतर तो परिवार रडत असतो, तो स्वतः पाहतो, असं काही ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि तो जीव जवळपास 13वी होईपर्यंत या परिसरामध्ये राहतो असं म्हटलं जातं. त्याबद्दल आता मत आहे. खूप अवघड प्रश्न आहे हा. मी हे वाचलंय खरं, पण मला एवढं त्याची माहिती अशी सविस्तर सांगता नाही येणार, हे खरं असतं का खोटं असतं वगैरे. कारण गरुड पुराण पण मी वाचलेलं आहे आणि मी अशी बरीच वाचलेली आहेत, पण असं कुठे ठोस पुरावे थोडी ना मिळतात की ते इतके दिवस इथे राहतं आणि मग असं होतं. आपण जगण्यावर बोलूयात. मृत्यूच्या पलीकडे उंबरठा ओलांडून गेल्यानंतर काय काय होतं याचे उल्लेख जरी बरेचसे असले तरी ते बघितलंय कोणी. ओके, मी म्हणजे मी कमी पडेल त्याचं उत्तर. नेक्स्ट कोण आहे? हां, माझा मृत्यू मी उत्सव बनवू शकतो का? काय? माझा मृत्यू मी उत्सव बनवू शकतो का? उत्सव बनवू शकतो का? बनवू शकतो ना, का नाही? का नाही? जर आपल्याला होतो तर बघू नाही शकणार, पण तुम्ही बनवू शकणार. मृत्यूचा सोहळा बनवू शकतो, पण आपण आपल्या डोळ्यांनी बघू नाही शकणार कारण आपण नसणार आहे त्यावेळी. कल्पना करू शकतो, कल्पनेत करूया ना. मस्त मी सरणावर पडलोय, मला ते सुतळीनं बांधतायत, माझ्यावर पांढरं कापड टाकलेलं आहे, गुलाल बिलाल उधळतायत, कोणीतरी बोलतंय इकडं की बॉडी हलव रे. ऐक कसं वाटतंय ऐकायला, माझी बॉडी नाही हो, मी माणूस होतो ना आता तरी, लगेच मला तुम्ही बॉडी केलं. नका ना करू असं. एवढं आपण करू शकतो. आपल्या मुलांना सांगू शकतो, आपल्या नातेवाईकांना सांगू शकतो की मी गेल्यानंतर माझं जे शरीर असेल त्या शरीराला बॉडी नका म्हणू बाबा, नावानेच हाक मारा. आणि मी गेल्यानंतर आपल्याला जे हवंय, जसं मी म्हटलं मला देहदान करायचंय, मग कोणाला काय हवंय, जे काही आजूबाजूला आज चाललेलं असतं तसं हवंय का नकोय ते आपण आपल्या नातेवाईकांना सांगू शकतो. आणि सोहळे खूप झालेत मृत्यूचे आतापर्यंत, लोक आलेली आहेत सोहळ्याला. हो, हां. कसं होतं मॅडम, बऱ्याचदा नियर डेथ एक्सपिरियन्स येऊन जातो व्यक्तींना. मी सुद्धा माझ्या आयुष्यात नियर डेथ एक्सपिरियन्स घेतलेला आहे. त्या काळापुरतं त्याच्यानंतर आपण, तुम्ही जसं बोललात आता की आपण नंतर माइंडफुलनेसनी जगलं पाहिजे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद मानला पाहिजे. मी श्वास घेतेय, मी चालतेय, त्याच्यात परिपूर्ण जगलं पाहिजे. पण रोजच्या जबाबदाऱ्यांनी, रोजच्या जीवनात ह्या गोष्टींवर हळूहळू विसर पडतो आणि नंतर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचं परत दुःखही व्हायला लागतं. तर ही जी माइंडफुलनेसनी जगायची जी कल्पना आहे ती कशी कन्सिस्टंट ठेवायची ऍज अ मानसोपचार तज्ञ म्हणून? कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये सातत्य ठेवल्याशिवाय घडतच नाही. त्याची आठवणच ठेवायला लागते. बऱ्याच वेळा 2-3 गोष्टी आहेत तुम्ही लिहून ठेवू शकता. आपल्याला एखादी गोष्ट विसरतीये, आता मी तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीनं सांगते, मग तुम्हाला लक्षात येईल. दुःख असेल, राग असेल, वाईट नकारात्मक भावना असतील, ह्या सगळ्याला जर आपण आपल्या हृदयात साठवून ठेवलं तर एक उदाहरण घेऊया आपण. ही पाण्याची बाटली आहे. या पाण्याच्या बाटलीमध्ये आपण माती मिसळली तर ते पाणी खराब होईल, गढूळ होईल. आता ते गढूळलेलं पाणी आपल्याला स्वच्छ करायचंय, पण हे पाणी पूर्ण, हे भांड हेच राहणार आहे, असंच आपल्याला ते पाणी स्वच्छ करायचंय. मग काय करणार आपण? मी सांगू? त्याच्यामध्ये सतत स्वच्छ पाण्याची धार लावायची. एक वेळ अशी येते की सगळी निघून जातं. म्हणजेच काय, हे जर दुःख, राग किंवा हे नकारात्मक भावना, हे सगळे गढूळलेलं पाणी आहे आणि ते जर आता आपल्याला स्वच्छ करायचंय
तर आपल्याला चांगले विचार द्यावे लागतील. ते दुःख बाजूला सारून नवीन वेगळा विचार द्यावा लागेल. आणि सातत्य म्हणजे आपण रोज उठून काही असं करू शकत नाही, तुम्ही म्हणालात तसं, पण काही काही दिवसानंतर आपल्याला ते आठवायला हवंय की आपल्याला अरे माइंडफुलनेस वापरायचंय. जेव्हा जेव्हा दुःख होत आहे, जेव्हा जेव्हा दुःखाचे विचार येतात, तेव्हा तेव्हा पटकन सांगता आलं पाहिजे की मला आता हे नकोय, मला आता काय पाहिजे, माझं दुःख बाजूला टाकून मला माझं पुढचं कर्तव्य करायचंय, माझी जबाबदारी पेलायची. जेव्हा जेव्हा विचार येतील तेव्हा तेव्हा त्या विचारांना मागे टाकणं आणि पुढे जाणं, हे जर आपण सातत्यानं ह्याच्यात जर सातत्य ठेवलं तर दुःख कमी व्हायला, दुःखच असं नाही, कोणती पण भावना जी आपल्याला नको आहे ती कमी व्हायला मदत होते. ओके, चला मागे. अवघड असा गड आपण सर केला. आणि मृत्यूविषयी बोलताना म्हणजे माझे वडील गेले तेव्हाचं दुःख मला अजूनही ते म्हणजे पेलता येत नाही किंवा आणखीनही नाही त्यातून बाहेर पडत. तर मला एक विचारायचंय की जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचत होता तेव्हा तुम्हाला प्रारब्ध आणि आध्यात्मिक पैलू काही गवसले का, किंवा आतून काही असं इंट्युशन झालं का की मृत्यू हा ठराविक वेळेलाच येतो, किंवा त्या प्रारब्ध जे आपण म्हणतो की जेव्हा यायचा तेव्हाच येतो, एक फुकटचा श्वास सुद्धा आपल्याला मिळत नाही, या संबंधी काही मनामध्ये काही विचार आला का, किंवा काही गवसलं का या बाबतीत, किंवा आपण सखोल अभ्यास केला त्यामुळे विचारते की एक साधना म्हणून, साधना आपण जेव्हा काही गोष्टीची करतो तेव्हा आपल्याला कधी कधी आपोआप काही गोष्टी कळायला लागतात, तर तसं काही आपल्याला वाटलं का? ओके, म्हणायची गोष्ट आहे बरं का. यायचं तेव्हा जगून झालेलं आहे, मृत्यू यायचा त्याच वेळेला येतो, नियतीने ठरवलेलं आहे. तुझा जन्म कधी होणार, तुझा मृत्यू कधी होणार, हे नियतीने ठरवलेलं आहे. मग आपल्या मनात काय येतं अशी पुस्तकं वाचताना, त्याच्यापेक्षा मग म्हणजे मी मरणार कधी असंच आहे ना म्हणायचंय तुम्हाला. मग त्याचा विचार मी का करू, मी कधी का मरेना, जब आएगा देखा जाएगा ना, अभी तो जियो, जिंदगी जीने के लिए है ना, मरने के लिए थोड़ी है. तो अभी तो जियो, तो अभी जीना है बस. ओके ओके, नेक्स्ट पुढे. हां, नेमका प्रश्नच विचार. चला, आता जे असा प्रश्न आहे की जन्म आणि मृत्यूच्या मधला जो काळ आहे ते आयुष्य असतं, आणि ह्या आयुष्यामध्ये जगत असताना प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू कसा असावा हे आपल्या हातात नसतं. कोणी अकाली मृत्यू जाते, कोणी दीर्घ आजाराने मृत्यू पावतो, किंवा कोणी 90-104 वर्ष जगले, माझे आजोबा 104 वर्ष जगले. पण हे जे होतं त्याच्यामुळे शेवटी त्यांना कळतं की बाबा मी असं जगायला पाहिजे होतं, किंवा तसं राहून गेलेले क्षण त्यांचे आपणच आठवतात. तर अशा अकाली मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा आत्मा हे इतरत्र भटकत असतो असं म्हणतात, आणि ते परिवाराशी संबंधित असतो, आणि ते नेमकं त्या परिवाराशी कसा हितगुज करतो हे मला या ठिकाणी विचारायचं होतं की तो आत्मा म्हणजे अकाली मृत्यू असलेला आत्मा, तर याच्याबद्दल आपल्याला काही सांगता येईल? आत्मा पुन्हा परिवाराशी संपर्क साधतो. भटकती आत्मा, भटकती आत्मा. मी नेहमी माझ्याकडे जेव्हा लोक येतात, आत्मा जर भटकायला नको असेल तर त्याची आठवण काढणं बंद करा. वा, आपल्या जवळच्या माणसाचा आत्मा भटकायला नको असेल, त्याला लवकरात लवकर मुक्ती मिळवून द्यायची असेल तर घरात फोटो सुद्धा ठेवू नका. मी माझ्या मुलांना सांगितलंय, मी जेव्हा अशा परिस्थितीमध्ये येईल तेव्हा माझा फोटो मी जमिनीत पुरूनच जाणार आहे. ओके, नेक्स्ट. मी एक सहज सूचना म्हणून प्रश्न विचारतो मॅडम. इतिहासामधलं एक्झाम्पल आहे, धर्मवीर संभाजी राजाचा मृत्यू, त्याचं विश्लेषण कसं करतात? तेवढी ताकद नाही माझी, माझी क्षमता नाही. बद्दल त्या पुस्तकाचं विश्लेषण तुम्ही करू लागता, म्हणून ती एक देतच होती मृत्यू झाली, तर त्याचं विश्लेषण. धाडसाचा मृत्यू, धाडसाचा मृत्यू एवढंच त्याला मी बोलू शकेन. प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रतिकार करण्याची ताकद या पुस्तकाच्या विश्लेषण म्हणून. ओके, नेक्स्ट. त्याचं स्पष्टीकरण करणं खरंच खूप अवघड आहे.
इतिहासामध्ये असे काही साधू संत होऊन गेले की त्यांना त्यांचा मृत्यू दिसत होता. ते मृत्यूपूर्वी समाधी घ्यायचे म्हणा किंवा काढून घ्यायचे, अशी काही या पुस्तकामध्ये उदाहरणं सापडले का? त्याबद्दल तुमचं काय मत किंवा मृत्यू दिसतो? ओके, पुस्तकात तरी असं कुठलंच उदाहरण नाहीये आणि हा अध्यात्माच्या दृष्टीने एक मिनिट, आपली काहीतरी गफलत होते. हे पुस्तक भारतातल्या लेखकांना लिहिलेलं नाही. पहिली गोष्ट, आपण सगळेजण अध्यात्माच्या दृष्टिकोनात नाही तो प्रश्न विचारायला लागलो. अध्यात्माचा लेखकाशी काही देणं घेणं नाही. यामुळं प्रश्न विचारत असताना त्या अंगाने आपण प्रश्न विचारा. पुढचा प्रश्न कुणाचा आहे? ओके, तर धन्यवाद. आपण या वाचक संवादामध्ये ताई सुरुवातीला जी खंत व्यक्त केली ती खंत पूर्ण करण्यासाठी जानेवारी महिन्यापासून प्रत्येक वाचक संवादात आम्ही लहान मुलाला त्यांनी वाचलेलं कुठलंही पुस्तक असो त्याच्यातलं त्यांनी काही सांगावं, 2-4 मिनिटाचा वेळ आपण देतोय. तर यावेळेस आपल्या समोर इयत्ता 7वीत शिकलेली कुमारी मानवी बिरादार ही विद्यार्थिनी आपल्या समोर तिनं वाचलेल्या पुस्तकाच्या संदर्भाने बोलणार आहे. तर तिला विनंती, तिनं समोर यावं, तिनं कोणतं पुस्तक वाचलंय आणि त्याच्यातलं तिला काय आठवतंय आणि आवडलंय ते तिनं मांडावं. हे बंद करू आता मी. चला कवितेच्या बनात या चळवळीच्या वतीने आयोजित वाचक संवादाचे अध्यक्ष, संवादक, संयोजक अनंत कदम सर व आपण सर्व दर्दी श्रोते गरमी मामी मारुती बिरादार. मी 6वी शिकते, जीप प्रा शाळा टिगोळ येथून आलेली आहे. कळूसकर कृष्णराज लिखित छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकावर 2 शब्द बोलणार आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावस्तोस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे. काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओखतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओखतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो जान चोखतो तुफान मातीचा राजा, सन्मान ओखतो जान चोखतो तुफान मातीचा राजा. जाधवांची लेखती भोसल्याची सून होऊन आली, जाधवांची लेखती भोसल्याची सून होऊन आली. आणि शहाजीराजांचा संसार सोन्यापरी सजून गेली, आणि शहाजीराजांचा संसार सोन्यापरी सजून गेली. वाघिणीचं काळीच तिचं वाघ तिच्या पोटी, वाघिणीचं काळीच तिचं वाघ तिच्या पोटी. स्वराज्याचा ध्यास मनी जगदंब जगदंब तिच्या ओटी, स्वराज्याचा ध्यास मनी जगदंब जगदंब तिच्या ओटी. हिंदवी स्वराज्याचे ताठठाणा जागवणारा पहिला मराठी महामानव श्रीमान शहाजीराजे भोसले. भूतकाळाच्या छाताडावर पाय देऊन वर्तमान का उलटा टाकून भविष्य काळ घडवायला शिकवणारे श्रीमान शिवाजीराजे भोसले. जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे, जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे. ज्या मावळ्यांनी, महापुरुषांनी, महामानवांनी श्री छत्रपती संभाजी महाराज, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मान देऊन या स्वराज्यासाठी रक्त झालेले अशा 18 पगड जातीच्या मर्द मावळ्यांना, महापुरुषांना, महामानवांना मी पुन्हा एकदा वंदन करते. महाराष्ट्राच्या भूमीवर मुलाचा ताळो मारला होता, तेव्हा हाडाची काळं आणि रक्ताचं पाणी करून माणसं जगत होती. तेव्हा या महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झणकार, झगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली, अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर तारा चमकला, जिजाऊच्या पोटी हिरा जन्मला. तोच हिरा सह्याद्रीचा छावा झाला, तोच हिरा सह्याद्रीचा छावा झाला. सह्याद्रीच्या खुशी जन्मलेला छावा शिवाजी. नेमके कसे असतील ओ शिवाजी? कसं असेल ते धैर्य, कसं असेल ते शौर्य, कसं असेल ते पराक्रम, कसं असेल ते धाडस, आणि कसे असेल तो अभिमान, आणि कसे असतील ते शिवराय, आणि कसे असतील ते शिवराय. इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडू शकत नाही, इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडू, आणि इतिहास घडवणारी माणसे
आणि इतिहास विसरू शकत नाही. शहाजीराजांचा अभिमान म्हणजे शिवाजी, जिजाऊंचे संस्कार म्हणजे शिवाजी, मावळ्यांची साथ म्हणजे शिवाजी आणि आई भवानीचा आशीर्वाद म्हणजे शिवाजी. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली. मात्र शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्याची एक धरीत लांबी 5000 किलोमीटर इतकी भरेल. आणि नुसता अभिमान, गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. अरे नुसता अभिमानच नाही, गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करते की ओम बोलल्याने मला ऊर्जागर निर्माण होते. अहो खरंच संशोधन करा. छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे कारण हे नाव घेताच अंगावर शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाटतात आणि मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे, कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे की मराठे या शब्दाचा अर्थ काय, की मराठे या शब्दाचा अर्थ काय. मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू, 10 पोटे 9 ग्रह, 8 दिशा 7 आश्चर्य, 6 शोभेदाना 5 महासागर, 4 वेद 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शुभा आणि फक्त एकच शुभा. मराठा वनमॅन शिव, एकच राजे शिवराय माझे. कोणी चुकत असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवा, कोणी चुकत असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवा आणि निडला तर मराठ्याची जात दाखवा, आणि निडला तर मराठ्याची जात दाखवा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. यानंतर आपला थोडासा एक बदल करतोय. घरी ताईंचं बाळ रडते, फोन यायला लागलाय. अध्यक्ष समारोप करून जाण्याची विनंती मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय श्रुतिका बिपिन पाटील यांना करतोय की आपण अध्यक्ष समारोप करावा. यानंतर जन्मदिनाची भेट दिली जाईल. नमस्कार. खरं तर एवढ्या लोकांसमोर बोलण्याची माझी काही योग्यता नाही, पण आज मला या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी बोलवल्याबद्दल मी खरंच मनापासून आभारी आहे. मी खरं तर ठरवून आले होते जर प्रसंग आला ना तर महिला दिनाविषयी काहीतरी मी बोलेन, पण जेव्हा मी आश्चर्यताईंचं सगळं ऐकलं तेव्हा मी इतकं त्याच्यामध्ये गुंगून गेले इंटिमेट डेथमध्ये की मला माझ्या जीवनातले एवढे प्रसंग आठवायला लागले. म्हणजे मी काय बोलणार होते खरं तर मी सर्वच विसरले. आणि एवढं छान त्या सांगत होत्या. अक्षरशः मी प्रत्येक तुमचं वाक्य मी माझं पूर्वीचं सगळं आयुष्य मी असं आठवत होते माझ्या डोळ्यासमोर. आणि नियर डेथ एक्सपिरियन्स माझ्या आयुष्यात 2 वेळा आले होते. त्याच्यामुळे म्हणजे पुण्यात जेव्हा स्वाईन फ्लूची साथ पहिल्यांदा आली होती, माझ्या कॉलेजमधली मी पहिली विद्यार्थिनी होती जिला लागण झाली होती आणि तेव्हा औषधही नव्हती त्याच्यावरती. मी 15 दिवस ICU मध्ये होते. म्हणजे मी अक्षरशः मरणाच्या दारातून त्यावेळेला परत आले होते. मग त्यावेळेला मी म्हणजे जे मॅडम बोलल्या की तुम्ही मरणाच्या पूर्वी थोडंसं आयुष्य तुमचं आठवून जगता, त्या क्षणी मला त्या गोष्टी इतक्या आठवत होत्या की मी कॉलेजमध्ये आहे, माझं कॉलेज लाईफ जगायचं राहिलं आणि मी त्याच्यानंतर एवढा अभ्यास केला. म्हणजे मी त्याच्यातून वाचले, त्याच्यानंतर मी एवढा अभ्यास केला की मी कॉलेजची टॉपर होते. म्हणजे 20,000 विद्यार्थीमधून मी एकटी मुलगी होते जी पूर्ण डिपार्टमेंटमध्ये टॉप केली होती. म्हणजे ते तुमच्या इंटिमेट डेथमध्ये मला हे सर्व इतकं आठवत होतं. इतका सुंदर असा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी आयोजित केला त्याबद्दल खूप तुमचंही अभिनंदन. असे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. खरं तर माझं बाळ उठले म्हणून मी जात आहे, नाहीतर मी अजून थोडा वेळ इथं दिला असता. धन्यवाद. आजच्या संवादिका आदरणीय अर्चनाताईंना विनंती करतोय की अध्यक्षांचा सत्कार ग्रंथ भेट आणि सन्मान केला करावा. धन्यवाद ताई. यानंतर जन्मदिनाची ग्रंथभेट देतोय. आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्यांपैकी आदरणीय धोत्रे बसवराज शिवाजीराव यांचा जन्मदिन 10 मार्च दिवशी आहे. त्यांना विनंती आहे आपण समोर यावं.
आपल्याला जन्मदिनाची ग्रंथभेट दिली जाते. धोत्रे सर नाही हरकत नाही. गोविंदराव सावरगाडे सर यांचा जन्मदिन 16 मार्चला आहे. त्यांना विनंती आहे समोर यावं आजच्या कार्यक्रम. कृपया उठू नका प्लीज. फक्त 2 मिनिटं थांबायचं आपल्याला. फक्त आता संपूर्ण अध्यक्ष समारोह झालेला आहे. फक्त आभार मानायचं. या आदरणीय बिरादर गुरुजींना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सावरगाडेंना जन्मदिनाची भेट द्यावी. यानंतर सौभाग्यवती भाग्यश्री मधुसूदन भोंकर यांचा जन्मदिन याच महिन्यामध्ये 25 तारखेला आहे. तेव्हा त्यांना विनंती आहे आपण समोर यावं. आजच्या कार्यक्रमाच्या संवादिका आदरणीय अर्चनाताई मुळे यांना विनंती आहे आपण ताईंना जन्मदिनाची ग्रंथभेट द्यावी. सौ इंदुमती दिलीपराव जाधव यांचाही जन्मदिन याच महिन्यामध्ये. त्यांना विनंती आहे आपण समोर यावं. संवादिका अर्चनाताईंना विनंती आहे सुहाना समोर ही साहित्यकृती ताईंना जन्मदिनाची ग्रंथभेट द्यावी. संगीता सुरेश शिंदे यांचा जन्मदिन देखील याच महिन्यामध्ये आहे. तेव्हा त्यांना विनंती आहे आपण समोर यावं. गुलामगिरी ज्योतिराव फुले यांची ही साहित्यकृती आहे. अर्चनाताईंना विनंती आहे की आपण त्यांना जन्मदिनाची ग्रंथभेट द्यावी. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्याशी सुंदर असा संवाद साधणाऱ्या आदरणीय अर्चनाताई मुळे यांचा सत्कार करण्यासाठी मी श्रीमती वजनमताई यांना विनंती करतोय. वजनमताई आहेत का? ओके हरकत नाहीये. तर मुळेंच्याच हस्ते आपण सत्कार करूया. आदरणीय प्रतिभाताई मुळे यांना विनंती आहे की ताईंना सन्मान चिन्ह आणि ग्रामगीता ग्रंथभेट देऊन ताईंचा सत्कार करावा. यानंतर पुढच्या कार्यक्रमाला मुंबईचे सत्कारमूर्ती येणार आहेत. संवादक येणार आहेत. तंगावर सर गेले का? डॅनियल फ्रान्सिस्को असं काहीतरी त्याचं पूर्ण नाव आहे. आपल्याला मेसेज येईलच. ते आपल्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सगळ्यांचंच आभार मानण्यासाठी. आता मरणाचा विषय निघालाय. आपण उद्या राहतो का नाही माहित नाही. आपल्या समोर एकदा बायकोला बोलायला हवं म्हणून मी श्रीमती सुचिता कदम यांना विनंती करतोय आपल्या समोर एकदा बघावं की आपण या कार्यक्रमाचा आभार मानू. साहित्यिक सामाजिक व शैक्षणिक चळवळ अंतर्गत वाचक समाज त्या अध्यक्षा श्रुतिका बिपिन पाटील त्यांचे मी आभार मानते. त्यांनी लहान बाळ असतानाही येऊन इथं त्यांचा वेळ दिला त्याबद्दल. आणि आजची वक्त्या सौ अर्चना दादासाहेब मुळे त्यांनी ते खूप लांबचा प्रवास करून आले आणि चांगला संवाद अतिशय सुंदर संवाद साधला. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. आणि आपण सर्व श्रोते शांतपणे ऐकून घेतला. आपला मौल्यवान वेळ इथे दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानते. आणि आजचा कार्यक्रम इथे संपला म्हणून जाहीर करते. आता काही हरकत नाही.